नमस्कार मित्रांनो, मी रवी माझ्या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत करतो. चला तर आपण शेतीविषयक ब्लॉग खूप दिवसापासून बनवला नाही, तर आज पूर्ण शेतीमध्ये कोणकोणते पिके पूर्ण बघूया. चला सर्वप्रथम आपल्या 18 गुंठे आपण कांदे पेरले. डायरेक्ट उन्हाळ्याचे कांदे आपण रोप न टाकता डायरेक्ट बीज पेरून दिले. बघू शकता कसे आलेत. पहिल्यानंतर 1-1.5 महिना काहीच समजलं नाही, पण नंतर एकदम मस्त वाटत होतं. आधी वाटत होतं आपण डायरेक्ट रोटा मारून टाकावं, पण नंतर हळूहळू एकदम मस्त दिसायला लागलेत. आणि त्याला सध्या आता स्प्रिंकलरनी पाणी चालू आहे. फक्त एकदाच पाणी दिलं होतं, त्यानंतर बघू शकता कसे झालेत. आणि पूर्ण 2 एकर मका होती आपली. मका पण इथं काढून टाकलेलं आहे कंस. अजून ते काढण्यास आम्हाला वेळ नाही भेटला. बघू शकता आपण पूर्ण 1 एकर लालचे कांदे लावले. ते लालचे कांदे एकदम मस्त झालेत. अजून 1 महिन्यामध्ये काढण्यास येऊ शकता. तुम्ही साईज बघू शकता कांद्याची कशी झाली आहे. हे कांदे एकदम मस्त झालेत, काही काही लहान राहिलेत, त्यासाठी वेळ लागू. कांदे लागवडीचा पण व्हिडिओ टाकलाय. पूर्ण 1 एकर कांदे लावलेत आपण. हे न्यूर आहे. आपण सध्या मोटर चालू करायला इकडे आलो आहे, त्यामुळे आपण हे कांदे बघण्याचा योग आला. त्यानंतर आपण गव्हाला पाणी चालू करतोय. गहू पण बघूया आपण. तिसरं पाणी चालू आहे गव्हाला. कसे झाले मित्रांनो अवश्य कमेंटमध्ये कळवा. जे शेतकरी असेल त्यांना माहीत असेल. चला मित्रांनो, आपण मोटर स्टार्ट केली. इथून असं तिथून पाईपलाईन आहे तिथपर्यंत, आणि घराच्या त्या साईडला आपण गहू पेरला आहे, तिकडनं पाणी येईल. चला तर या लालच्या कांद्याला सुद्धा मित्रांनो खालून एकही पाणी दिलं नाही. पूर्णपणे स्प्रिंकलरनी सोडलं गेलं आहे आतापर्यंत. बघू शकता कांदे किती मस्त झाले आहेत. पण याच्यानंतर पाणी आता 1-2 पाणी बसणार आहेत, ते आपण खालून देणार आहोत दांडानी, भुई दांडानी. तर बघू शकता पूर्णपणे आपण. आणि कांदे किती साईज झाले, तर खालून एकही पाणी न देता आपण कांदे स्प्रिंकलरवरती पूर्ण. आणि समोर बघू शकता पुढच्या वर्षीचं कांद्याचं नियोजन पण आताच लावून ठेवावं लागतं. जे उन्हाळ्याचे कांदे त्याचं बी तयार करण्यासाठी कांदे लावावं लागतात. बघू शकता पूर्ण आपण हे 3 क्विंटल लावलेले आहेत. काही खराब पण झालेत थोडे. शेतामध्ये 2 विहिरी आहे, पण या विहिरीमध्ये सध्या मोटर खराब झालेला आहे, त्यामुळे फक्त त्या नवीन विहिरीचंच मोटर पाणी चालतं आहे. ही रिपेरिंगला घेऊन जायची आहे. आपल्या घराचं काम पण रिंग लेवल आले. बघू शकता की खाण्यासाठी आम्ही मेथी वगैरे टाकली. इथे कळटीची भाजी टाकलेली आहे. आणि समोर बघू शकता आपण 2 किलो उन्हाळ्याचं रोप टाकलेलं आहे. ते कसं मस्त आलं आहे. बघू शकता घराचा इथून किती मस्त व्ह्यू दिसतोय. आणि घरासमोरच इथं उंबरच झाड ऑटोमॅटिक उगलं आहे. आणि गव्हाचा प्लॉट बघू शकता. पूर्ण आपण 1 एकर गहू केलेला आहे, आणि तिसरं पाणी चालू आहे गावाला सध्या. बघू शकता थोडं तण उतरलं आहे, त्यामध्ये औषध मारायचं आणि युरियाचा डोस द्यायचा आहे त्याला, जे की पूर्णपणे व्यवस्थित वाढ सुटेल गव्हाला. आणि पूर्ण फुटफण करायला लागला आहे गहू. बघू शकता तुम्ही. यो आजी ते 102 पेरेला आहे आपण. समोर दिसतंय पूर्ण मित्रांनो. इथं रोट्या मारून आपण नांगरी मारून रोट्या मारून बेड पाडले. यामध्ये आपण टरबूज लावून पपईचं पण लावणार आहे. आणि स्टेप बाय स्टेप व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड करणार आहेत. आणि हा पण पूर्ण व्हिडिओ मी तिकडे बघू शकता. कपाशी लावली होती आपण त्या बेडवरती. ती पूर्ण आता तिचा सीझन निघून गेला आहे. कापूस पूर्ण वेचून घेतला आहे ना, आता जनावर चरत आहे त्यामध्ये. पूर्ण 40% गहू भरायचा झाला आहे मित्रांनो. फक्त 60% बाकी. इथे तिथं समोर तुम्हाला पावडं दिसतंय, दांडा दिसतोय, तिथं पाणी चालू आहे. बघू शकता आपण. काढाने जाऊन इथून मधून जाऊ शकतो. शेतकऱ्याचा हा तर रुटीन असतो. आणि ते समोर आपलं शेततळ दिसतंय, ते शेत पूर्ण लोड आहे, त्यामुळे आपल्याला टरबूज लावण्यासाठी आणि त्यामध्ये पपई लावण्यासाठी काही अडचण नाही.
पाणी भरायचं म्हणजे थोडंफार ॲडजस्टमेंट करावं लागतं. हे बघा इथं 3 ठिकाणी मी पाईपचं तोंड टेकवतो, कारण की बेर वाढण्यात याच्यात पाईप पण ॲडजस्टमेंट करावा लागतो, बघू शकता. आणि आता ही 2-3 वर राहिले फक्त, 1-2. आजचा ब्लॉग कसा वाटला मित्रांनो? असेच शेतीविषयक नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट. चला तर पुढल्या व्हिडिओमध्ये आपण टरबूज लागवडीचा आणि पपई लागवडीचा व्हिडिओ एक्सप्लोअर करू. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.